पनवेल शहरात भारतीय जनता पक्षाने मोठे शक्ती प्रदर्शन करत असंख्य कार्यकर्त्यांचा भाजप पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या मार्गदर्शनात शिरढोण गावातील असंख्य कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला। प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक हॉटेल साई कृपाचे मालक तथा उद्योजक जनार्दन वाकडीकर, हॉटेल एकवीराचे मालक श्यामशेठ वाकडीकर, मनोदय इंग्लिश स्कूलचे चेअरमन भगवान वाजेकर यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपाची ताकद आणखी वाढल्याचे मानले जात आहे। कार्यक्रमात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांना भावनिक साथ घातली। हा केवळ पक्षप्रवेशाचा कार्यक्रम नसून जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचा सोहळा आहे, असे वक्तव्य त्यांनी केले। यावेळी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी संपूर्ण शिरढोण गाव भाजपमय झाले आहे असे सांगत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला। भाजपमध्ये कोणीही कार्यकर्ता नवा किंवा जुना नाही, सर्वांचा यथोचित मान सन्मान ठेवला जाईल असे आश्वासनही त्यांनी प्रवेशकर्त्यांना दिले। या कार्यक्रमात विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले। या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यास लोकनेते रामशेठ ठाकूर, उद्योजक जे.एम. म्हात्रे, उरणचे आमदार महेश बालदी, युवा नेते प्रीतम म्हात्रे, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आद्य क्रांतीवीर वासवंत फडकेंच्या जन्मानं पावन झालेल्या शिरढोण गावात आज एक भाजपमय वातावरण तयार झालेलं आहे। आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून रामशेठ ठाकूर साहेब, महेश बालदी, प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून आज जिल्ह्याचं अध्यक्षपद मिळालं आणि खऱ्या अर्थानं आज शिरढोणमध्ये आज वेगळा वातावरण आहे, विकासाची एक नांदी होत आहे आणि याच्या माध्यमातून आज शिरढोणमधील अनेक लोकांचं भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश होत आहे। त्याच्यामध्ये आज आपण हॉटेल साई कृपाचे मालक जनार्दन शेठ वाकडीकर, हॉटेल साई एकविराचे मालक श्यामशेठ वाकडीकर, आमचे नेते मनोदय इंग्लिश स्कूलचे चेअरमन भगवानभाई वाजेकर, माझे बालपणीपासूनचे मित्र महेश माडिक, माझा बंधू जयेश वाकडीकर, संतोष चौधरी, शंकरजी पवार, सुमितजी पवार, तुकाराम शेठ जळे, जितेंद्र जळे, अमर जळे, प्रवीण म्हात्रे, चेतन कर्णेकर, दिनेश भोपी, यश भोपी, कृष्णा भोपी, रोशन माडिक, जगदीश माडिक, दीपक माडिक, जयेश माडिक, महेश हरिभाऊ माडिक, पंढरीनाथ माडिक, राजेश माडिक, गौरव मित्रमंडळाचे अध्यक्ष धनाजी शेठ चौधरी, अर्जुनजी भोपी, शरदजी भोपी, प्रवीणजी भोपी, जनार्दनजी जळे, बाळारामजी चौधरी, संतोषजी पाटील, राहुलजी पवार अशा अनेक लोकांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। इन शॉर्ट नोटीस एक 4 दिवसापूर्वी आमची सर्वांची बैठक झाली। आमदार महेश शेठ बालदी साहेब यांच्या नेतृत्वावर, यांच्या विकासाच्या मुद्द्यावर आज हे सर्व लोक प्रभावित होऊन आज भारतीय जनता पार्टी एक हिंदुत्वाचा पक्ष आहे आणि हिंदुत्व वाढला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून ही सर्व लोक इम्प्रेस होऊन इन शॉर्ट नोटीस पिरियडमध्ये एवढा मोठा पक्षप्रवेश झाला आहे। येणाऱ्या महिनाभराच्या काळामध्ये असाच अजून भव्य दिव्य प्रवेश दररोज होणार आहेत, म्हणजे आठवड्यामध्ये, पुढच्या आठवड्यामध्ये अनेक लोक भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याच्या तयारीत आहेत। काहींची लोक फिरायला गेलेत, काही लोकांचं अजून घरामध्ये डिस्कशन चालू आहे आणि याच्या माध्यमातून येणाऱ्या शिरढोण ग्रामपंचायतीमध्ये घवघवीत यश मिळून क्लीन स्वीप देण्याचा आमचा प्रयत्न असेल। मग सरपंच असेल किंवा 11 सदस्य असेल, असे 12च्या 12 सरपंचासहित शिरढोणमध्ये एक इतिहास घडवण्याचं काम आमच्या या सर्व मंडळाच्या माध्यमातून होणार आहे। 2017ची जी निवडणूक झाली त्या 2017च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना यांनी 12पैकी 11 सीट देऊन क्लीन स्वीप दिला होता। तशा पद्धतीचा 100% क्लीन स्वीप देण्याचा आमचा प्राथमिक प्रयत्न असेल आणि हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या शिरढोण गावाचा सर्वांगीण विकास असेल। मग तलाव असेल, तिथलं आमची शाळा असेल, आमचं मैदान असेल, आमचे रस्ते असतील, आमचे सभामंडप असेल, आमचे गावाचे उद्यान असेल, याच्यामध्ये फार मोठी डेव्हलपमेंट करून शिरढोण गावचं नाव ज्या पद्धतीने आद्य क्रांतीवीर वासवंत फडके यांनी देशात नेलं, त्याच पद्धतीने ह्या सर्व मंडळींना घेऊन आम्ही जुना नवा वाद हा विसरून एक सर्वांच्या सबका साथ सबका विकास याच्या माध्यमातून शिरढोण गावचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। आज सर्व मंडळींनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, याबद्दल रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष या नात्यानं मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी सर्वांना मी शुभेच्छा देतो। मंगेशजी वाकडीकर यांचा हार्दिक स्वागत करतो। त्यांनी आम्हाला या पक्षात प्रवेश करण्यास तयार केले, म्हणजे तयार केले बोलो का तुम्ही पक्षात प्रवेश करा हे त्यांनी मला समजून, मला आज सकाळपर्यंत समजून सांगत हो बा तू प्रवेश करायलाच पाहिजे, गरज आहे। ठीक आहे म्हटलं, आपण जो पण आहे भारतीय जनता पार्टीला फार जे पण आहे हे प्रावा आहे, प्रावाच्या विरुद्ध जाणून द्यायला 10 वर्षापूर्वी मी पक्षामधून शेका पक्षामधून BJPमध्ये जायला सल्ला देणारा मीच आहे त्याला, इथे काय राहू नको, तू प्रवाहामध्ये जा, प्रवाहाच्या विरुद्ध जाऊ नको।
कार्यक्रम म्हणजे आज शिरडोण गावातील एक दिग्गज नेते म्हणलं तरी चालेल, त्यांच्या हातात ती सत्ता आहे. जर ठरवलं ते तुम्हाला सरपंच करायचं तर तुम्हाला पण सरपंच करू शकतो. त्यांच्या हातात पावर असणार आहे. जनार्दन शेठ वाकडेकर, श्याम शेठ वाकडेकर, त्यांचे मोठे बंधू आहेत पद्माकर शेठ वाकडेकर, ही पूर्ण फॅमिली एक ताकदीने उतरते आणि त्या ताकदीने ते काम त्यांचं पूर्णपणे करून दाखवतात. अशीच ही आज त्यांच्या मनात भारतीय जनता पार्टीची एक संकल्पना तयार झाली आणि मंगेशजी वाकडेकर हे माझ्यामुळं, स्पष्ट सांगतो, माझ्यामुळं पक्षामध्ये आले आणि आज जिल्हाधीश झाले. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.